व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। नमस्कार, जी मगाशी चर्चा झाली तुम्ही पाहू शकताय हे जे गटार आहे हे गटरीचा ॲक्च्युली इश्यू होता। प्रॉब्लेम असा आहे या भागामध्ये जर गटार खाली घेतली तर पाणी तटतं आहे आणि जर गटार वरती घेतली तर जे ये जा करणाऱ्या गाड्या आहेत त्या रॅम्पला लागण्याची शक्यता आहे व ॲक्सिडेंट देखील होण्याची शक्यता आहे। आणि जर गटर खाली घेतली तर पाणी तिथे साठणार आहे आणि ते पाणी साठल्यानंतर आरोग्याच्या काही समस्या येत्या काळामध्ये निर्माण होतील। आपण ह्या संदर्भात कॉन्ट्रॅक्टरांची चर्चा केलेली आहे। माझे जे नगरसेवक होते दिलीप मोताळ त्यांची देखील चर्चा केलेली आहे। त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की हा एक मजबूत रॅम्प करून तुम्हाला दिला जाईल, जेणेकरून पावसाळ्यात पाणी आल्यानंतर हा रॅम्प हलणार नाही। आणि जे काही इकडं तुम्ही पाहू शकता इथे गटरी आहेत ना, ह्या गटरी हाईटला केलेल्या आहेत। त्या गटरींची हाईट केल्यामुळे कदाचित पाणी हे रस्त्याचा निचरा होऊ शकणार नाही आहे। पण कॉन्ट्रॅक्टरने आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की याला आपण इकडं होल पाडून जे काही रोडवरचा पाण्याचा निचरा आहे तो आत करणार आहेत। आणि ही पाहू शकता की गावभाग पोलीस स्टेशनपासून ते दगडू माने यांच्या घरापर्यंत ही गटर आहे। सध्या गटरीचं काम इकडे चालू आहे आणि हा JCB देखील इकडे आणलेला आहे। आणि आपल्या सोबत त्या भागातले कॉन्ट्रॅक्टर आहेत ते बी आहेत, जाणून घेऊया आपण त्यांच्याकडनं की हे काम नेमकं त्यांनी येत्या किती दिवसात आणि कोणत्या पद्धतीनं हे त्या भागातल्या लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देणार आहे। तर या भागातल्या लोकांचा प्रॉब्लेम आहे तो नेमकं तुम्ही कसा सॉल्व्ह करणार आणि किती दिवसात सॉल्व्ह करणार आहात? या भागातल्या लोकांसाठी आपण जी पाईप टाकायला लागली आता एक गटरच्या लेवलला पाईप टाकून त्या पाईपवरती रॅम्प करून हा कायमस्वरूपीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे। पावसाळ्यामध्ये तो रॅम्प साहेब धुवून जाणार नाही का? प्रॉपर जर धुमाचा असेल, पाऊस जादा झाला तर थोडा निचरावून मातीवरून जाऊ शकतो। भविष्यात थोडं जेव्हा कॉन्क्रीट किंवा डांबरी केलं तर धुवून जाणार। मग मला सांगा, जर वाहून गेला आणि पुन्हा त्या समस्या निर्माण होतील त्या काळामध्ये, मग याच्याकडनं नेमकं हे तुमच्या अत्यारात येतं का? किंवा रॅम्प करून देणं ह्या गोष्टी ज्या आहेत त्या फक्त तुमच्याकडे गटरीचं कॉन्ट्रॅक्ट आहे? गटरीचं कॉन्ट्रॅक्ट आहे आणि जोड रस्ता असतो त्यावर पाईप टाकून देणं इतकंच काम आहे। हे काम नेमकं कोणाच्या अत्यारात जातं जे रॅम्प करून द्यायचं आहे ते? रॅम्प आता मुरुमावरती मुरुम टाकून देणं हे आपलंच काम असतं। बाकी जे डांबरी किंवा कॉन्क्रीटचा रॅम्प करून नगरपालिकेची हा जो प्रॉब्लेम आलेला आहे हा इचलकरंजी मला इतर तर प्रॉब्लेम नाही, पण ह्या भागात प्रॉब्लेम आला आहे। नेमकं या भागात प्रॉब्लेम याचं कारण काय? रस्ते करणाऱ्यांची चुकी आहे की इंजिनियरची चुकी आहे की तुमची चुकी आहे? याच्यामध्ये हा भागच खाली असणार, दोन्हीकडनं चढाईमध्ये खाली हा भाग खाली सकल आहे हा सकल असताना प्रॉब्लेम। हा प्रॉब्लेम सॉल्व्ह नेमका कसा केला जातो? ॲज अ इंजिनियर म्हणून मी तुम्हाला विचारतोय की हा प्रॉब्लेम नेमका तुम्ही सॉल्व्ह कसं केला जाऊ शकतो? मजबूतीकरण करायला पाहिजे, 1.5-2 फुटानं मुरुम टाकून रिमुरुम करून डांबरी करून त्यांचं म्हणणं असं आहे अशा जर प्रॉब्लेम्स येत असतील तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी रस्ता मजबूतीकरण करायला पाहिजे आणि रस्त्याची लेवल ही आणली पाहिजे, उचलून घ्यायला पाहिजे, तेव्हा ह्या गोष्टी सगळ्या होऊ शकतात। माझं असं मत आहे प्रशासनाला, रस्ता करणारे कॉन्ट्रॅक्टर आणि गटर करणारे कॉन्ट्रॅक्टर यांच्या दोघांच्यामध्ये कम्युनिकेशन घडवून आणायला पाहिजे, जेणेकरून भविष्यात गटर केल्यानंतर रस्त्याला प्रॉब्लेम येणार नाही, रस्ता केल्यानंतर गटरीला प्रॉब्लेम येणार नाही। हे अशा झाल्यामुळं प्रशासनाचा पैसा, टाईम व मनुष्यबळाची जी शक्ती असते, एनर्जी असते एम्प्लॉईंची, ती वाया जाते। आणि ह्याच्यावर कुठंतरी इचलकरंजीच्या आयुक्तांनी विचार केला पाहिजे, इचलकरंजीतले जे तज्ज्ञ नागरिक आहेत त्यांनी देखील विचार केला पाहिजे आणि जे कोण राजकारणी असतील या भागातले त्यांनी देखील याचा विचार केला पाहिजे, जेणेकरून नगरपालिकेचा आणि या भागातल्या लोकांचा पैसा वाचेल, वेळ वाचेल, या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल। नमस्कार, आज आपण आहोत इचलकरंजीमध्ये आणि इचलकरंजीमध्ये हे जे गटरीचं काम झालेलं आहे त्या कामासंदर्भात भागातल्या नागरिकांच्या तक्रारी होत्या। त्या तक्रारींचं आज सोल्युशन देण्यासाठी माजी नगरसेवक दिलीप मोताळ इथं आलेले आहेत आणि कॉन्ट्रॅक्टर पण देखील आहेत। थोडं कॅमेरामॅन तिकडे फिरवा, कधी कॉन्ट्रॅक्टर आहेत, आपण त्यांच्याशी आज ह्या गोष्टी जाणून घेणार आहोत। येत्या काळामध्ये यांनी प्रॉब्लेम हा कसा सॉल्व्ह करणार आहेत आणि नेमकं यांचं उद्दिष्ट काय आहे। तुम्ही या भागातले नगरसेवक राहिलेला, त्या भागातल्या लोकांच्या अडचणी आहेत, मला सांगा, पाणी चढतंय आणि तो जो रस्ता जो आहे त्या रस्त्यावर देखील पाणी चढतंय, तुम्ही यासाठी काय करणार आहात?
या भागामधील गटरीचं काम चालू आहे. गटरीचे काम हे आता पुढील 100 वर्ष लक्षात ठेवून पुढची लोकसंख्या जनगणना ठेवून त्या आधारे ही गटरीची कामं केलेली असतात. पुढील काळात आता मध्यंतरी या गटरीच्यामध्ये नळ वगैरे टाकलेले आहेत, परंतु काही नळांच्या लोकांचं म्हणणं आहे की ते पाणी आपल्या गाडी यायला खाली लागतं, पण त्या नळांना पण आपण योग्य ते भागातली इस्टिमेट करून रस्त्याची उंची वाढणार आहे त्या हिशोबाने ते ठरलेलं असतं. भविष्यात काळात आपण नगरपालिकेत आता जाऊन नवीन इस्टिमेट तयार करून डांबरी रस्ते व गटरी करण्याचे आपण मागणी करणार आहोत. लवकरच आपण लाईट चालवून भेटणार. हे इस्टिमेट तुम्ही किती दिवसात देणार आहात आणि तुमच्या स्वतःच्या लेटर पॅडवर देणार आहात का? हे इस्टिमेट मी उद्याच्या उद्यात नेऊन तयार करून देतो. भागातले जे माजी नगरसेवक आहेत त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे येत्या काळामध्ये इथले नागरिकांचे प्रॉब्लेम हे सॉल्व्ह होतील. तर आपण पाहत रहा इंडियाचा आवाज. इचलकरंजीहून प्रवीण हांडे. धन्यवाद.